तुझे नाम आले ओठी, तुझे नाम आले ओठी, सूर भारावले. तुझे नाम आले ओठी, सूर भारावले. अंतरंगी पायरंगी, अंतरंगी पायरंगी, मन हरपले रे. तुझे नाम आले ओठी, सूर भारावले. तुझे नाम आले ओठी, सूर भारावले. तुझे नाम आले ओठी. नको जांद चिपळ्या विणा, नको भुंग राग. नको जांद चिपळ्या विणा, नको भुंग राग. झोपेतही विवेकाला, झोपेतही विवेकाला, झोपेतही विवेकाला येते आहे जाग रे. तुझे नाम आले ओठी, सूर भारावले. तुझे नाम आले ओठी, सूर भारावले. ती शरणागत अवस्था आपल्याकडे आली की आपण रत्न होणार म्हणजे होणार. कारण तो रत्न पारखे त्याला कळत असतं आपल्यातला भाव. जर दासबोधामध्ये सांगितलंय, जरी भाव असेल माईक तरी देव होय महाठक. हा सद्गुरुदेव ठक आहे, ठक महाठक आहे. आपण जर त्याला फसवायला गेलो तर समजून जायचं की आपल्याला शेंडी लागलेली असणार आहे. आपण खुशीत राहणार की आपण त्याला फसवतोय म्हणून, पण तो कधीच फसणार नाही. फसणार आपण. आपण आपल्या आयुष्याचं नुकसान करणार. आणि मग पुनरुपी जनन, पुनरुपी. तुझं जे मुखामध्ये नाम चुकून घेतलेलं असू दे, जाणूबुजून घेतलेलं असू दे, पण तुझी जी दीक्षा घेतली, तुझा जो वसा घेतलेला आहे, तो वसा आता शेवटपर्यंत आम्ही पूर्णत्वाला नेणार. आणि शरणागताचे जे 6 अंग आहेत, ही 6 अंग आमच्यामध्ये पूर्णपणे उतरण्यासाठी तुझी कृपा आमच्यावर कर. आम्ही तुझ्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही, कारण तू आम्हाला ऋणातून मुक्त करू इच्छितोस. आतापर्यंत विसोबांची सावली ज्ञानेश्वर माऊलींवर पडत होती, आणि आता मात्र हा चमत्कार बघितल्यानंतर विसोबा माऊलींच्या सावलीत आले. आणि विसोबा खेचरचे विसोबा झाले. आणि विसोबाने नामदेव महाराजांना, ज्यांना देव कळला तर ज्यांच्याबरोबर देव खेळायचा, ज्यांच्यावर देव नाचायचा, त्या नामदेव महाराजांना आलिंगन देऊन कृतार्थ बनवलं. केवढी ताकद असेल त्या सावलीमध्ये गुरूंच्या. फक्त गुरूंच्या सावलीत राहा. गुरु पण तेच करतात. आणि म्हणून बऱ्याच जणांना ते स्पष्ट बोलतात ते आवडत नाही, कारण त्यांच्या पाठी म्हणजे पोटामध्ये कुठलाच भेद नसतो. एकच ध्यास असतो की तुम्ही सुंदर व्हावेत, तुम्ही अतिशय सुंदर व्हावेत, नीटनेटके व्हावेत. आणि त्यामुळे आपण नीटनेटकं असलं पाहिजे, म्हणून आपल्यामध्ये असणारे जे काही दोष आहेत ते दाखवले पाहिजेत. आणि ते काम गुरु करतात. आणि तेच नेमकं आपल्याला खटकतं, म्हणून आपण गुरूंपासून लांब पळतो. सोडूस, घरदार नको सोडू, नोकरी धंदा सोडायची काही गरज नाही. तुझं काम धंदा कर, परंतु तुझ्या गुरूंवर किंवा त्या भगवंतावर नितांत प्रेम कर. काया वाचा आणि मन त्याला अर्पण करून. कोणी नाही ब्रह्मांडास व्यापून राही, ब्रह्मांडास व्यापून राही. परब्रह्म लाभले हो, परब्रह्म लाभले हो, परब्रह्म लाभले हो. शांतीचे कोठार, शांतीचे कोठार. वायू त्याने निर्माण केलेला आहे, आकाश त्याने निर्माण केलेलं आहे. त्यामुळे ते तुला स्वस्त वाटतंय, पण खऱ्या अर्थाने ते महाग आहे. आणि म्हणून जीवनमुक्त जग, जीवनमुक्त जग. मला इथे सांगायचं आहे, गजानन महाराज सुद्धा अशाच प्रकारे जीवनमुक्त जगले.
बघा, गजानन महाराजांची पोथी कोण वाचत असेल तर त्याला आठवेल, वायू, पाणी, अग्नी, ह्या वस्तू तू विकत घेऊ शकत नाहीस. ही जी पृथ्वी आहे ही तू विकत घेऊ शकत नाही. तो कृपाळू जो नारायण आहे, त्या कृपाळू नारायणाने तुला फुकट दिलंय. तुझ्यासाठी ते स्वस्त आहे, पण ते खऱ्या अर्थानं महाग आहे. आणि हे समजून सांगण्यासाठी गुरूंची गरज आहे.